नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समाधान कोकाटे अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली या घटकावरचे प्रेडिक्शन सिरीजचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यांची चर्चा केली. आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचं हवामान या घटकावरचे महत्वाचे प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, हवामान या घटकांचा मुख्यतः अभ्यास करत असताना महाराष्ट्रातल्या हवामानावरती कशा पद्धतीने परिणाम होतो, सह्याद्री पर्वतरांगेचा असेल किंवा कोकण असेल, महाराष्ट्राचे बाकीचे विभाग असेल, यामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आहे, त्याच्यामध्ये तापमान असेल, त्याच्यानंतर ऋतुमानाची निर्मिती असेल, त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो आणि हवामानाचं वर्गीकरण या आधारावर सर्वसाधारणपणे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारलेले बघता येतात. पर्जन्य हा सुद्धा त्याच्यामधला महत्वाचा घटक आहे. आयोगानं या प्रश्नांवरती, या घटकांवरती महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला विचारल्याचं दिसून येते. तर त्याच आधारावरती आज आपण ही प्रेडिक्शन सिरीज म्हणजेच याच्यातले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यांची चर्चा आपण करणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न बघा. सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो म्हणलंय? कुठं? कोकण किनारपट्टीवरती. महाराष्ट्राचा आपण विचार जर केला तर कोकण, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार या भागामध्ये इथं जो काही पाऊस पडतो कोकणामध्ये तो कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन दिलेत: आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य आणि कृत्रिम पर्जन्य. महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती की कृत्रिम पर्जन्य तर शक्यतो पडत नाही. कधीतरी प्रयोग केला होता ज्यावेळेस पावसाचं प्रमाण कमी होतं काही स्थानिक भागामध्ये. त्याच्यामुळे कृत्रिम कृत्रिम पर्जन्य जे आहे ते सगळीकडेच पडतो काय, तर याची शक्यता नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपल्याला करता येतो. उरलेले हे 3 जे काही प्रकार आहेत हे पर्जन्याचे प्रकार आहेत. आता याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं हे गरजेचं आहे. आरोह पर्जन्य म्हणजे काय, तर बाष्पयुक्त हवा ज्यावेळेस संपृक्त होते त्यावेळेस ती वरती गेल्यानंतर त्या भागामध्ये जे काही ढग तयार होतात आणि त्याच्यापासून ते ढग थंड झाल्यानंतर तिथून जो काही पाऊस पडतो त्या पर्जन्याला सर्वसाधारणपणे आरोह पर्जन्य असं म्हणलं जातं. आता हा पाऊस कुठं पडतो, तर विषुववृत्तापासून 5 अंश उत्तर आणि दक्षिणेला म्हणजे संपूर्ण पृथ्वीच्या भागातला विषुववृत्ताचा जो काही पट्टा आहे त्या भागामध्ये सर्वसाधारणपणे हा आरोह पर्जन्य पडतो. त्याचबरोबर जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा पडतो, मात्र ते स्थानिक भाग कमी आहेत. महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा पाऊस पडत नाही. ओके. प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय, ज्या वेळेस बाष्प संपृक्त हवेचे ढग तयार होतात आणि ते ढग वाऱ्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाताना मध्यभागी त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होतो, प्रतिरोध निर्माण होतो, अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे त्या भागामध्ये ढगांची दाटी झाल्यामुळे तिथं जो काही पाऊस पडतो त्याला म्हणायचं प्रतिरोध पर्जन्य. आता महाराष्ट्रामध्ये होतं का, तर बघा आपल्याला माहितीये की महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला जो काही मान्सून मिळतो, जो काही पाऊस मिळतो, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मिळतो. आणि हे जे काही नैऋत्य मोसमी वारे आहेत अरबी समुद्रावरून वाहत येतात, नैऋत्य दिशेकडून येतात, त्यामुळे त्याला नैऋत्य मोसमी वारे म्हणलं जातं. आणि हे सगळे ढग आल्यानंतर पश्चिम घाटाला म्हणजे सह्याद्री पर्वताला अडवले जातात या ठिकाणी. आणि अडवले गेल्यामुळे या ठिकाणी ढगांची दाटी होऊन या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते. म्हणजे एक सह्याद्री पर्वतावर आणि त्याच्यानंतर ह्या भागामध्ये म्हणजे कुठं, कोकण या भागामध्ये. त्याच्यामुळं कोकणामध्ये मिळणारा जो काही पाऊस आहे तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. आवर्त पर्जन्य म्हणजे काय, आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी मध्यभागी हवेचा दाब जो आहे तो त्या ठिकाणी कमी होतो आणि त्याच्या सभोवताली हवेचा जास्त दाब निर्माण होतो. मग जास्त दाबाकडून हवा जी आहे ती कमी दाबाकडे वाहत जाते आणि त्यामुळे त्या भागामध्ये जे काही ढग निर्माण होऊन पाऊस पडतो त्याला आवर्त पर्जन्य असं म्हणलं जातं. त्याच्यामुळं याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 प्रतिरोध पर्जन्य हे आपल्याला उत्तर बरोबर सांगतात. ओके, चला पुढचा भाग बघूया. कोकण किनारपट्टीकडून पूर्व विदर्भाकडे जाताना सरासरी तापमानात काय बदल होतो असा प्रश्न विचारलाय. म्हणजे कोकणाकडून पूर्व विदर्भाकडे, म्हणजे आपण महाराष्ट्राचा एक सॅम्पल मॅप काढूयात. हा कोकणचा भाग, या भागाकडून या भागाकडे जात असताना काय बदल होतो तापमानामध्ये, सरासरी तापमानामध्ये काय बदल होतो असा विचारलाय. बघा, तापमान समान राहते. समान राहते का रे, तर नाही. कोकणचं जर जे तापमान आहे त्या कोकणातल्या भागातलं तापमान, सह्याद्री पर्वतावरचं तापमान आणि या भागातलं तापमान हे समान आहे का, आपल्याला माहिती आहे समान नाही. या भागामध्ये तापमान साधारणतः कमी असतं कारण समुद्र सपाटीपासून उंच असणारा भाग आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती की जमिनीपासून आपण जसं जसं उंच जातो तसं तसं तापमान जे आहे ते कमी होतं. त्यामुळे या भागामध्ये तापमान आहे
आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रातला सर्वात उष्ण भाग जो आहे तो विदर्भामध्ये आहे. त्याच्यामुळे इकडे सर्वात जास्त असणार, इथं कमी असणार आणि या भागामध्ये सम प्रकारचं हवामान आपल्याला सांगता येतं. त्याच्यामुळे तापमान समान राहते का? तर नाही. तापमान कक्षा वाढत जाते. तापमान कक्षा म्हणजे काय? हा शब्द महत्वाचा आहे. तापमान कक्षा ही जी संकल्पना आहे ती तुम्हाला माहित असली पाहिजे. तापमान कक्षा म्हणजे काय? एका दिवसामध्ये एखाद्या ठिकाणचं दिवसातलं सर्वोच्च तापमान, जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यामधला जो काही फरक असतो त्या फरकाला म्हणायचं असतं तापमान कक्षा. म्हणजेच काय? उदाहरणार्थ समजा विदर्भामधलं एखादं ठिकाण आहे, नागपूर शहर आहे. नागपूर शहराचं एका दिवसातलं सर्वोच्च तापमान समजा असेल 46 अंश सेल्सिअस आणि रात्रीचं सगळ्यात कमी तापमान हे रात्रीचं असतं, 24 तासातला आपण तो भाग धरतो. समजा झालं ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत. याच्यातला जो काही फरक येतो तो 26 अंश सेल्सिअस. म्हणजे विदर्भामध्ये तापमान कक्षा जी असते ते साधारणपणे 20 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असते. म्हणजे त्या दोन्हीमधला फरक जो असतो तो जास्त असतो. त्याच्यामुळं या भागामध्ये तापमान कक्षा जी आहे ती वाढत जाते. कोकणामधला भाग जर बघितला, कोकणचा जर भाग बघितला तर कोकणामधलं सरासरी तापमान हे साधारणतः 36 अंश सेल्सिअस दिवसाचं असतं. रात्रीचं सुद्धा ते सुद्धा कमी असतं, मात्र इतकं खाली जात नाही. साधारणतः 30 अंश सेल्सिअस पर्यंत, म्हणजे 5 अंश ते 6 अंश सेल्सिअस पर्यंतचा जो काही फरक आहे तो त्या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे कोकणातली तापमान कक्षा ही कमी आहे, विदर्भातली तापमान कक्षा ही जास्त आहे. मग कोकणाकडून किंवा सह्याद्री पर्वतरांगेकडून जसं जसं पलीकडे जातो तसं तसं तापमान कक्षा जी आहे ती वाढत जाते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्याला बरोबर सांगता येतं. तिसरे बघू, हवामान अतिशय थंड होते. विदर्भामध्ये थंड होतं का रे बाबांनो? अजिबात नाही. विदर्भामध्ये उलट उष्णतेचा भयंकर त्रास त्या ठिकाणी होतो किंवा उष्णता मोठ्या प्रमाणामध्ये असते, तापमान वाढत जातं, त्यामुळे हवामान थंड होत नाही. तापमान कमी होतं का? नाही. त्याच्यामुळे योग्य पर्याय जे आहे ते पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते घटक महाराष्ट्राच्या हवामानावर प्रादेशिक पातळीवर परिणाम करतात असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही हवामान आहे त्या हवामानावरती कोणते कोणते घटक आहेत ते परिणाम करतात तो प्रश्न विचारलेला आहे. पहिलं बघा, सह्याद्री पर्वताची अक्षवृत्तीय लांबी आणि उंची. अक्षवृत्तीय लांबी, आता हा शब्द जो आहे तो थोडासा वेगळा वाटतो, मात्र आपण सर्वसाधारणपणे जर बघितलं तर आपल्याला सहज लक्षात येतो. अक्षवृत्त म्हणजे कसं? उभं. उभी लांबी जी आहे सह्याद्री पर्वताची, अशी उभी लांबी ही परिणाम करते का? तर निश्चितच करते. कारण काय? कारण हा उंच पर्वतरांग असल्या कारणाने या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो. त्याच्यामुळे पावसाचं सर्वाधिक प्रमाण आहे. त्याच्यामुळं हवामानावरती हा महत्वाचा परिणाम करणारा घटक आहे सह्याद्री पर्वत. आणि त्याची उंची, उंची हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. उंच असल्या कारणाने तिथं पाऊस पडतो. ओके, त्याच्यामुळे हा घटक बरोबर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. दुसरं काय आहे? दख्खनच्या पठाराची समुद्र सपाटीपासून असलेली उंची. दख्खनचं पठार याची जी काही उंची आहे ती जर बघितली समुद्र सपाटीपासूनची, तर याच्यामध्ये काय परिणाम होतो? तर याच्यामध्ये याच्या हवामानामध्ये आपल्याला बदल कशा पद्धतीने होतो बघा. ज्या वेळेस वारे, नैऋत्य मोसमी वारे येतात या भागामध्ये, म्हणजे सह्याद्री पर्वतावर आणि कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो. सह्याद्री पर्वताच्या पायथ्यालगतचा असणारा हा जो भाग आहे हा आपल्याला पर्जन्य छायेचा भाग म्हणून सांगता येतो. पर्जन्य छायेचा भाग, इथं पाऊस कमी पडतो. त्याच्यानंतर त्या वाऱ्यांमध्ये असणारी जी काही बाष्प संपृक्तता आहे ती हळूहळू कमी होते. त्याच्यामुळे या भागामध्ये, म्हणजे या भागामध्ये पाऊस थोडासा पडतो, मात्र पुन्हा मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं. अहमदनगर असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, बीड असेल, धाराशिव, लातूर या भागामध्ये पुन्हा पावसाचं प्रमाण कमी होतं आणि तिथून पुन्हा ती हवा बाष्प संपृक्त होऊन विदर्भाकडे ज्यावेळेस जाते त्यावेळेस पावसाचं प्रमाण वाढत जातं आणि गडचिरोली जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा या भागामध्ये पुन्हा पावसाचं प्रमाण जास्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळं या दख्खनच्या पठाराची उंची समुद्र सपाटीपासून असलेली जी काही उंची आहे याचा परिणाम सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या हवामानावरती झालेला बघायला मिळतो. अरबी समुद्राचे सानिध्य, अरबी समुद्र आहे त्याच्यामुळं तर त्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची निर्मिती होते आणि आपल्या महाराष्ट्राला पाऊस मिळतो. त्याच्यामुळे हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. मान्सून कालखंडात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे. कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्या कारणानं जे काही ढग तयार झालेले असतात ते ढग वाहून जाण्यासाठी मदत होते. जास्त दाब, ज्या भागामध्ये जास्त ढगांची निर्मिती होती तिथं जास्त दाब असतो आणि ज्यावेळेस वारे वाहतात त्यावेळेस ते वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जास्त असतात. त्याच्यामुळं कमी दाबाचे पट्टे ज्या भागामध्ये आहेत त्या भागामध्ये हे सगळे ढग जे आहेत ते वाहून नेण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळं हे सुद्धा आपल्याला बरोबर सांगता येतं. मान्सून कालखंडात
म्हणजेच काय, पावसाळ्याच्या दिवसामध्ये, पावसाळा या ऋतूमध्ये कमी दाबाचे पट्टे ज्या भागामध्ये आहेत, म्हणजे मुख्यतः महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये, तिकडं ते ढग वाहून नेण्यासाठी याची मदत होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 हे सगळेच बरोबर आहे. आपल्याला हे योग्य उत्तर त्या ठिकाणी सांगता येतं. ओके, पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील पावसाच्या वितरणाबाबत खालील विधाने वाचा व असत्य विधान ओळखा, असा प्रश्न विचारलाय. चुकीचं विधान कोणतं आहे? महाराष्ट्रात एकूण पावसाच्या सुमारे 85 ते 90% पाऊस जो आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनच मिळतो. बरोबर आहे. महाराष्ट्राला कोकण असेल, सह्याद्री पर्वतरांग असेल किंवा महाराष्ट्राचा संपूर्ण भाग, या भागामध्ये जो काही पाऊस पडतो तो सगळा नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनच येतोय. बरोबर, वाक्य बरोबर आहे. गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या शाखेमुळे चांगला पाऊस मिळतो. बरोबर आहे हे सुद्धा. म्हणजे 85 ते 90% ह्याचं प्रमाण आहे, आणि काही प्रमाण जे आहे हे बंगालच्या उपसागरावरती जे काही तिथं जे काही वारे निर्माण होतात त्याच्यामुळे सुद्धा भारतामध्ये पाऊस पडतो. त्याच्यातल्या काही शाखा किंवा त्याच्यातल्या काही काही वारे हे गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यामधून वाहत जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा पाऊस पडतो. बघा, गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर गडचिरोलीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे सुद्धा पाऊस पडतो आणि ह्या बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सुद्धा पाऊस पडतो. त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनांचं प्रमाण सुद्धा जास्त असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तिथल्या नद्यांना पाण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा जास्त असतं. प्राणहिता असेल, इंद्रावती असेल, तुम्ही सर्वसाधारणपणे पाहू शकता. ओके, त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर सांगता येतं. महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना पावसाचे प्रमाण सातत्याने वाढत जाते. म्हणजे इथं काय विचारलंय बघा, पावसाचं प्रमाण सतत वाढत जातं का असं विचारलंय. पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे कुठून, विदर्भातून या भागामध्ये जाताना पावसाचं प्रमाण वाढत जातं का रे? तर बघा, वाढत जात नाही, तर ते काही भागात सतत वाढत जातं. सातत्याने इथं शब्द विचारलाय, सातत्याने वाढत जातं का? म्हणजे इथं समजा इथं 100 सेंटीमीटर पडत असेल, इकडं 150 असेल, इकडं 400 असेल, असं होतं का? तर असं होत नाही. विदर्भातून या भागामध्ये म्हणजे विदर्भाच्या पूर्व विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये जर आपण आलो तर तिथं थोडंसं पावसाचं प्रमाण कमी होतं. पुन्हा मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी होतं. इथं वाढत जाते म्हणलंय, इथं अतिशय कमी होतं आणि पश्चिमेकडे पुन्हा वाढत जातं आणि घाटमाथ्यावरती सर्वात जास्त असतं. त्याच्यामुळं सातत्याने हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. सतत वाढत जातं का? तर नाही, कमी जास्त होत जाते. काही भागामध्ये कमी होतं, पुन्हा वाढत जातं, या पद्धतीनं ते आहे. त्याच्यामुळं हे पर्याय आपल्याला चुकीचा त्या ठिकाणी सांगता येतो. पुढचं वाक्य बघा, दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पावसाचं प्रमाण जास्त आहे. दक्षिण कोकण, कोकणचा विस्तार जर आपण बघितला तर साधारणपणे असा आहे, म्हणजे उत्तरेकडची लांबी जास्त आहे. दक्षिण कोकणात म्हणजेच कुठं, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हा इकडे रत्नागिरी आणि हा इकडे सिंधुदुर्ग, या दोन जिल्ह्यांमध्ये उत्तर कोकणापेक्षा म्हणजे पालघर, ठाणे किंवा रायगडचा उत्तर भाग असेल, पावसाचे प्रमाण जास्त आहे. बघा, कोकणामधले जे जास्त पावसाचे जे ठिकाण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आंबोली सांगता येतं, महाबळेश्वर सांगता येतं. महाबळेश्वर कोकणामध्ये येत नाही, मात्र आंबोली किंवा सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा या भागातलं जर पावसाचे वार्षिक सरासरी किंवा पावसाचं जर प्रमाण बघितलं तर ते या भागापेक्षा जास्त आहे. ओके, उत्तर भागापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा आपल्याला बरोबर सांगता येतं. आपल्याला असं आपण कधी ऐकलंय की पालघर जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त आहे, असं कधी ऐकलंय का? तर ऐकलेलं सुद्धा नाही. आणि डेटा सुद्धा जो आहे तो डेटा दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असलेलं दर्शवतो. ओके, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा वाक्यात आपल्याला बरोबर सांगता येतं. आपल्याला असत्य विचारलंय, चुकीचं विचारलंय, पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं सांगता येतं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार महाराष्ट्राच्या हवामानाचे खालीलपैकी कोणत्या 2 मुख्य विभागात वर्गीकरण केले जाते? मुख्य विभाग कोणते कोणते आहेत? आपल्याला महाराष्ट्राचा आपल्याला एक मॅप माहिती आहे. कोकणातलं जे हवामान आहे आपण त्याला म्हणतो AW, त्याच्यानंतर या भागामध्ये BS येतो आणि त्याच्यानंतर AM. या पद्धतीची एक आकृती लक्षातच ठेवली पाहिजे. AW म्हणजे काय? उष्णकटिबंधीय वर्षावनांचा भाग किंवा उष्णकटिबंधीय मान्सूनी जे काही प्रकार आहे त्या पद्धतीचा भाग, म्हणजे कोकण आणि संपूर्ण घाटमाथ्याचा भाग आपल्याला तिथं बघायला मिळतो. BS म्हणजे स्टेपी प्रकारचा भाग, स्टेपी उष्णकटिबंधीय मात्र स्टेपी प्रकारचा हवामान, कोरडा हवामान, त्या पद्धतीचा भाग. आणि AM म्हणजे काय? उष्णकटिबंधीय मात्र पानझडी वनांचा जो काही भाग आहे त्या पद्धतीचा भाग, म्हणजे
शक्यतो या भागामध्ये पर्जन्य इकडच्या पेक्षा कमी असतं. आता मुख्य प्रकार विचारले, मुख्य प्रकार बघा AW आणि BS. बी म्हणजे स्टेपी प्रकारचं हवामान, लक्षात ठेवा, शुष्क हवामान थोडक्यात. ओके, पर्याय कशात आहे? AW आणि BS. ओके, हे 3 प्रकार जरी माहित असले तरी त्याच्यावरून सुद्धा आपल्याला उत्तर काढता येतं. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा. बरोबर काय आहे ते विचारले बघा. विधान ए काय आहे? सह्याद्रीच्या पूर्वेकडील वाई आणि महाबळेश्वर यांच्यातील हवाई अंतर अतिशय कमी असूनही त्यांच्या पर्जन्यमानात सुमारे 500 सेंटीमीटर पेक्षा जास्त फरक आहे. आहे का? 500 सेंटीमीटर पेक्षा जास्त फरक आहे का? आपण ते थोडंसं बघूया. बघा, महाबळेश्वर महाराष्ट्रातल्या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांपैकी एक आहे. कुठं आहे? महाबळेश्वर घाट माथ्यावरती आहे. आणि वाई कुठं आहे? वाई महाबळेश्वरच्या पूर्वेला आहे. मात्र उताराला आहे, म्हणजे सह्याद्री पर्वतरांग ओलांडून ज्यावेळेस आपण उताराला लागतो त्यावेळेस तिथं वाई शहर आहे. आणि ह्या दोन्हींमध्ये अंतर मात्र अतिशय कमी आहे, म्हणजे 100 किलोमीटर पेक्षा अतिशय कमी आहे. साधारणपणे 40 ते 50 किलोमीटर एवढं अंतर आहे. मात्र हे अंतर जवळ असून सुद्धा त्या भागामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे दोन्ही ठिकाणामध्ये ते 500 सेंटीमीटर पेक्षा जास्त फरक आहे. तर ते का आहे असं विचारलंय. कारण काय दिलंय? महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या मुख्य घाटमाथ्यावर आहे, तर वाई हे त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला म्हणजे तीव्र पर्जन्य छायेच्या क्षेत्रामध्ये आहे. बघा, आपण या पद्धतीनं जर सर्वसाधारणपणे काढलं तर महाबळेश्वरचं लोकेशन हे या ठिकाणी येतं सह्याद्री पर्वतरांगेमध्ये, आणि वाई हे त्याच्या दक्षिणेला म्हणजे या भागामध्ये आहे. आता हा जो भाग आहे सह्याद्री पर्वताच्या पूर्व भाग जो आहे तो सगळा पूर्व भाग हा पायथ्यालगतचा जो भाग आहे त्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखतो. त्याला मावळ प्रांत असं सुद्धा म्हणलं जातं पुणे जिल्ह्यामध्ये. तर तो सगळा पर्जन्य छायेचा भाग येतो. आणि या भागामध्ये हे अंतर जरी कमी असलं या पद्धतीनं तरी याच्यामध्ये फरक का आहे? कारण या भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो. इथं पाऊस, ढगांची दाटी जास्त होते, वनांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे इथं पाऊस जास्त पडतो. आणि या भागामध्ये हे पर्जन्य छायेच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे इथं पाऊस कमी पडतो. ओके, त्याच्यामुळे हे वाक्य बरोबर आहे आणि हे त्याचं कारण सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय काय येतं? ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला योग्य सांगता येतं. ओके, आता हे पर्जन्य छायेचे जे क्षेत्र आहे तिथं असणारी शहर असतील, तिथली महत्वाची ठिकाणं असतील, ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. कारण आयोग हे शहरांच्या बाबतीमध्ये किंवा एखादं ठिकाण असेल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आपल्याला सर्वसाधारणपणे बघायला मिळतो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. कोकण किनारपट्टीवरील पावसाच्या वितरणाचा विचार करता दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा जास्त पाऊस पडण्याचं मुख्य कारण काय? मगाशी आपण तो प्रश्न साधारणपणे बघितला होता. कोकणचा हा असा साधारणपणे विस्तार आहे, म्हणजे उत्तरेकडे रुंदी जास्त आहे आणि दक्षिणेकडे रुंदी कमी आहे. मग ह्या भागामध्ये म्हणजे रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल, या दोन जिल्ह्यांमध्ये म्हणजे दक्षिण कोकणामध्ये पाऊस जास्त का पडतो उत्तर कोकणापेक्षा? त्याचं कारण मुख्य काय विचारले बघा. काय ऑप्शन दिले? दक्षिण कोकणात सदाहरित जंगलांचे प्रमाण कमी आहे. कमी आहे का रे? तर दक्षिण कोकणामध्ये सदाहरित जंगलांचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे. त्यातल्या त्यात रत्नागिरी जिल्हा जो आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे. ओके, रत्नागिरी जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्र असणारा म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या नंतरचा रत्नागिरी जिल्हा आहे. त्याच्यामुळे कमी आहे का? तर ते कमी नाही, उलट जास्त आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचं सांगता येतं. दुसरा ऑप्शन बघा, दक्षिण कोकणात सह्याद्री पर्वताची उंची कमी असून तो समुद्राच्या जास्त जवळ आहे. उंची कमी आहे का? बघा, या भागामध्ये कळसुबाई असेल, साल्हेर असेल किंवा बाकीचे महाबळेश्वर असतील, हे जास्त उंचीचे जे शिखर आहेत हे सगळे या उत्तर भागामध्ये आहेत. दक्षिण भागामध्ये उंची सह्याद्री पर्वताची हळूहळू कमी होते. हे बरोबर आहे. समुद्राच्या जास्त जवळ आहे का? रुंदी कमी आहे त्याच्यामुळे समुद्र जवळ आहे, बरोबर आहे. मान्सून वाऱ्यांचा कोन तिथे थेट काटकोनात आहे. थेट काटकोनात म्हणजे मान्सून वारे डायरेक्ट येतात आणि असं धडकतात, त्याच्यामुळं हा डायरेक्ट एक काटकोन तयार होतो या ठिकाणी. हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य आपल्याला बरोबर सांगता येतं.
पुढचं बघा, उत्तर कोकणात उद्योगांमुळे हवेचा दाब नेहमी जास्त असतो. उद्योगांमुळे उत्तर कोकणामध्ये पालघर जिल्हा असेल, संपूर्ण ठाणे शहर असेल, मुंबई शहर उपनगर असेल आणि रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग, रोहा, पनवेल, कर्जत हे जे सगळे तालुके आहेत, हा सगळा भाग जो आहे हा इंडस्ट्रियल एरिया आहे, औद्योगिकरण झालेला मोठ्या प्रमाणामध्ये भाग आहे. आणि त्या औद्योगिक भागातून निघणारे जे काही वायू असतील, वेगवेगळे प्रकारचे धूर असतील, हे सगळे ह्या सगळ्यांमुळे त्या भागामध्ये हवेचा जास्त दाब होतो. आणि हवेचं एक वैशिष्ट्य आहे की हवा ही नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. त्याच्यामुळं इकडं जरी जास्त दाब निर्माण झाला, पण इथं जास्त नाही, इथं जास्त दाब आहे आणि ह्या भागामध्ये कमी दाब निर्माण होतो. त्यामुळं या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण तुलनेनं कमी असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं सांगता येतं. दक्षिण कोकणात केवळ बंगालच्या उपसागराच्या शाखेमुळे पाऊस पडतो. बंगालच्या उपसागराच्या त्या शाखेचा आणि कोकणचा अजिबात संबंध येत नाही. त्याच्यामुळं हे पर्याय डायरेक्टली आपल्याला चुकीचं सांगता येतं. त्याच्यामुळे योग्य पर्याय जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला बरोबर त्या ठिकाणी सांगता येतं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. आम्रसरी, आम्रसरी हा कोणत्या प्रकारच्या पावसाशी संबंधित शब्द आहे? वळवाचा पाऊस असेल, आम्रसरी असेल, कालबैसाखी असेल, हे जे काही सगळे पावसांचे प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजेत. महाराष्ट्रामधला आम्रसरी नावाचा प्रकार बघा. आम्रसरी म्हणजे आम्र म्हणजे आंबा, आंब्याचं उत्पादन कुठे होतं? मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये होतं. मग हा पाऊस कधी येतो? उन्हाळ्यामध्ये येतो. आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर त्या पद्धतीचे वादळी गडगडाटे वाऱ्यांमुळे तो पाऊस ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पडतो, उन्हाळ्यामध्ये आंबे येतात आणि त्याच्यामुळे या आंबा या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्या भागामध्ये. कुठं होतं? कोकणामध्ये होतं. त्याच्यामुळे कोकणामध्ये येणारा जो काही उन्हाळी पाऊस आहे त्याला आम्रसरी असं म्हणलं जातं. हिवाळी पाऊस नाही, अवकाळी पाऊस नाही किंवा चक्रीवादळी पाऊस सुद्धा नाही. आता हा अवकाळी पाऊस आहे, मात्र त्याला स्पेसिफिक शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे, कोकणामधलाच आहे, त्याच्यामुळं आम्रसरी. ओके, पुढचा भाग पाहूया. मान्सून शब्दाचा अर्थ काय? मान्सून, उष्णता, ऋतू बदल, वादळ आणि पर्जन्य. आता याच्यामध्ये थोडीशी गल्लत होऊ शकते. मान्सून म्हणल्यानंतर आपल्याला डायरेक्ट मान्सून नैऋत्य मोसमी वारे आहे, म्हणजे पाऊस मिळतोय, म्हणजे पर्जन्य आहे असं वाटू शकतं. मात्र याचं जे काही योग्य उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं ते काय आहे? हे ऋतू बदल. मान्सून हा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तो ऋतू बदल असा त्या ठिकाणी होतो. ओके, बघा, महाराष्ट्रात तापमानाचा वार्षिक फरक सर्वात कमी कोणत्या भागात आढळतो? तापमानाचा वार्षिक फरक कोणत्या भागामध्ये आढळतो? म्हणजे सर्वात जास्त तापमान, ओके, आणि कमी तापमान, हा फरक जो आहे तो कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी होतो असा विचारलाय. विदर्भ, विदर्भातलं जर आपण सर्वसाधारणपणे तापमान बघितलं तर या वर्षीचं वर्धा शहर 47 अंश सेल्सिअस तापमान झालेलं. मात्र हिवाळ्यामध्ये विदर्भामध्ये तापमान हे अगदी 10 अंश सेल्सिअस पर्यंत, 8 अंश सेल्सिअस पर्यंत जातं. मग हा फरक जो आहे हा फरक जास्त आहे. हा फरक जो आहे हा साधारणपणे 35 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत फरक असतो. म्हणजे फरक जास्त झाला. आपल्याला काय विचारलंय? कमी विचारलंय. कोकण, मराठवाडा आणि खानदेश. कोकणचा जर भाग बघितला तर कोकणाला बघा समुद्र किनारपट्टी लागून आहे. त्याच्यामुळं त्या भागामध्ये हवामान हे नेहमी दमटच असतं. म्हणजे कोकणामध्ये असं कधीच होत नाही की प्रचंड कडाक्याची थंडी पडली, टेम्परेचर साधारणपणे 5-7 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आणि उन्हाळ्यामध्ये ते टेम्परेचर 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेले, असं कधीच होत नाही. उन्हाळ्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण तापमान हे 40-42 अंश सेल्सिअस पर्यंत असतं. आणि सर्वसाधारण जे तापमान आहे त्या भागातलं हे आपल्याला साधारणपणे 32 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत असल्या बघायला मिळतं. हे सरासरी तापमान हे कॉन्स्टंट असतं तिथं. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. पावसाळ्यामध्ये आपण ह्या 3 भागामध्ये जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये साधारणपणे आपल्याला थंड हवामान झालेलं बघायला मिळतं. कोकणामध्ये जर बघितलात, उदाहरणार्थ तुम्ही मुंबईला गेलात तर मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला गरमी होते, हिवाळ्यामध्ये सुद्धा गरमी होते आणि उन्हाळ्यामध्ये तर विषयच नाही. ओके, त्याच्यामुळे विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल किंवा खानदेश असेल, या भागामध्ये तापमान जे आहे हे फरक जो आहे तो फरक कोकणच्या तुलनेमध्ये जास्त दिसतो. त्याच्यामुळे कोकण हे याचं योग्य उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आता मराठवाड्यासारखा भाग, उन्हाळ्यातलं मराठवाड्यातलं सुद्धा टेम्परेचर जे आहे ते साधारणतः 42-45 अंशाच्या घरात आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आणि
हिवाळ्यामधलं जे तापमान आहे, हिवाळ्यामधलं तापमान परभणी सारखं शहर आहे की जिथं टेम्परेचर अगदी 6-7 अंश सेल्सिअस एवढं टेम्परेचर हिवाळ्यामध्ये झालेलं होतं. खानदेशामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणजे फरक फारसा कोणामध्ये नाही, फरक सगळ्यात कमी कुठं आहे तर तो कोकणामध्ये आहे. ओके. त्याच्यामुळं तापमानाचा वार्षिक फरक सगळ्यात कमी जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कोकण या प्रादेशिक विभागामध्ये सांगता येतो. ओके. तर या पद्धतीनं जे 10 प्रश्न आहेत ते महाराष्ट्राचे हवामान या घटकावरचे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचे प्रिडिक्शन्स जे आहेत ते आपण आज या ठिकाणी पाहिलं. पुढच्या भागामध्ये महाराष्ट्रातले खनिज संपत्ती आणि ऊर्जा संसाधने या घटकावरचे जे काही महत्वाचे प्रश्न असणार आहेत त्यांची चर्चा आपण करूया. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूयात. ओके. चलो, धन्यवाद.